आजच्या आपल्या रेसिपीचे नाव आहे वालाच्या बिरड्याची भाजी। त्यासाठी लागणारे साहित्य 3 पळ्या तेल घेतलेलं आहे, अर्धा टीस्पून हिंग घेतला आहे, अर्धा चमचा टीस्पून राई घेतले, अर्धा टीस्पून जिरं घेतलेलं आहे, 2 चमचे आपला घरचा मसाला घेतला आहे, अर्धा चमचा हळद पावडर घेतले, मिरची 2 बारीक मिरची आणि थोडंसं आल्याचे बारीक तुकडे घेतले आहेत, खोबरं खवणलेलं आपलं ओल्या नारळाचं खोबरं खवणलेलं घेतले, कोथिंबीर आणि 2 कांदे आणि हे वालाचं बिरडं आपलं। आणि त्यासाठी ही शिराळी पण घेतले मी, दोडका याला म्हणतात, शिराळी दोडका। हे छान लागतं या भाजीमध्ये। कोणी कंट्रोली पण टाकतात, आता श्रावण महिन्यात कंट्रोली येतात, काटेवाली ती भाजी येते, ते पण टाकतात, ते पण छान लागतं। पण हे दोडका टाकून पण खूप छान लागते वालाची भाजी, त्यामुळे मी शिराळं घेतले दोडका आणि हे असं कापून घेतलेलं आहे तुकडे करून। आणि चवीनुसार मीठ आणि गूळ, तुम्ही साखरही वापरू शकता, पण गुळाने छान वाटते भाजी। आता मी इथे गॅस चालू करून घेतला आहे। आता आपण तेल टाकूया। आता आपलं तेल तापलेलं आहे। आता आपण इथे राई टाकून घेऊ। बघा, राई जरा अशी तडतडली ना तर आपण जिरं टाकू। आपण हिंग टाकूया, बारीक करू गॅस। आता आपण मिरची आलं टाकू, कांदा टाकूया। आता कांदा थोडासा सवतळला का हळद पावडर टाकू। आता मसाला टाकू आपल्या घरचा। अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील। आता ही कडवेवालाची मी करते। हे लाल वाल असतात कडवेवाले, ह्याला भिजायला 2 दिवस लागतात। आणि सफेद वाल पण असतात पावटा, तो काय एका दिवसात लगेच भिजतो, टाकल्यानंतर आदल्या दिवशी टाकला का दुसऱ्या दिवशी लगेच भिजतो। पण हे कडवेवाल असतात ना, हे नडत नाही, हे वातोळ नसतात। आणि सफेद वाल असतात ते वातोळ असतात, त्यामुळे ते नडतात। ज्यांना वाताचा त्रास आहे त्यांनी ते नाही खावे, पण हे कडवेवाल खाल्ले तर त्यांना नाही नडणार। हे खूप चांगले लागतात, चवीला पण चांगले लागतात आणि आपल्या आरोग्यासाठी पण चांगले असतात। आता झाला कांदा सवतळला, मस्त मसाला। आता आपण वालाचे बिरडं टाकूया। पाणी घालून घेऊ। पाणी घातलं म्हणजे ते वाल आवळणार नाही आपले शिजायला। आता याला आपण शिजत ठेवू, वरती ताटलीवरती पाणी ठेवून जरा शिजत ठेवू। आणि मीठ नंतर घालायचे, खोबरं मीठ नंतर घालू, म्हणजे ते वाल आपले चांगले शिजते। हे पहा, आता मी पाणी ठेवून जरा शिजत ठेवते, वरती ताटलीवर आपण पाणी ठेवूया। जरा 10-1 मिनटं शिजत ठेवू। हे पहा, आपली इथे 10 मिनटं झालेली आहे। आता आपण आता शिराळी टाकून घेऊ। ही शिराळी टाकून घेऊ। आता आपण खोबरं कोथिंबीर सगळं घालून घेऊ। चवीनुसार मीठ गूळ टाकून घेऊ। आता आपण थोडं पाणी पण घालून घेऊ। कोणाला ही भाजी फेंड नाही आवडत, डाळिंबा लागतो वालाचा, त्यामुळे
ज्यांना जशी आवडते तशी शिजून खा. म्हणजे ज्यांना डाळिंब लागतं त्यांनी जास्ती मोडू नका. कोणाला मोडलेली आवडते, पण आम्हाला डाळिंब आवडतो. आपण मीठ घालू चवीनुसार. गूळ घालून घेऊ. एक छोटा चमचा गूळ घातलेला आहे. आता आपण हे दोडका म्हणजे शिराळी जरा शिजत ठेवू. याच्यावरती थोडं पाणी ठेवून शिजत ठेवू एक 5-10 मिनटं. ही पहा आपली 10 ते 15 मिनटं झालेली आहेत. आता आपली भाजी बघा म्हणजे आता मस्त शिजलेली आहे. शिराळी पण मस्त शिजलेली आहे. अशी आपली भाजी आता तयार झाली. आता आपण गॅस घालून देऊ. बघा अशा प्रकारे आपली झाली वालाच्या बेड्याची भाजी खाण्यासाठी तयार. खूप छान लागते वालाच्या बेड्याची भाजी. असं डाळिंबा लागतो. सगळा वाल मोडले नाही आहेत, शिजलेत पण मोडले नाही आहेत. याला असा डाळिंबा असतो. अशा प्रकारे खाण्यासाठी तयार आपली वालाच्या बेड्याची भाजी. चला तर मग आज इथेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू. धन्यवाद.